केंद्रीय गृह मंत्रालय आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र यांच्याकडून मिळाले निर्देशाप्रमाणे उद्या म्हणजे 7 मे 2025 ला संध्याकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ड्रिलचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे। आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक ड्रिलचं आयोजन केला जाणार आहे। ह्यामध्ये मुख्यतः 3 भाग होणार आहे। एक तर त्यामध्ये एअर रेड म्हणून जे अभ्यास आहे त्याचे मॉक ड्रिल केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर फायर रेस्क्यू म्हणून एक जे सिम्युलेशन असते त्या एक्सरसाइजचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्याच्यानंतरच एक ब्लॅकआउट म्हणून पण एक अभ्यास जे आहे ते एकदम नियोजित पद्धतीने आणि एक जागा सिलेक्ट करून निवड करून तिथे केला जाणार आहे। ह्यामध्ये आम्हाला मिळाले निर्देशानुसार वेगळी संस्था जसे की पोलीस, फायर ब्रिगेड, हेल्थ डिपार्टमेंट, सर्वात महत्त्वाचे जे नोडल एजन्सी राहणार आहे सिव्हिल डिफेन्स, त्याच्यासोबतच इतर जे संस्था आहे जे योग्य ह्यामध्ये योगदान ज्यांच्या राहणार आहे त्यांना इन्व्हॉल्व करून आणि त्याच्यासोबत NCC, NSS सारखे जे स्वयंसेवक संस्था आहे त्यांना पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून या मॉक ड्रिलला यशस्वी करण्याचे निर्देश आम्हाला मिळालेले आहे। ठिकाणं कुठली आहे सर? नाशिक शहरातली, सिन्नरमधली आणि मनमाडमधली? आतापर्यंत आम्ही एक जागा निवडलेली आहे। आता सिव्हिल डिफेन्ससोबत आम्हाला ह्या विषयामध्ये एक महत्त्वाची बैठक घेण्याबद्दल निर्देश दिलेले आहे। ती बैठक आता व्हायची आहे। तात्पुरता आम्ही KTHM कॉलेज जे आहे नाशिक शहरामध्ये तिथे हे एक्सरसाइज करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सिन्नर आणि मनमाड ह्या 2 ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्याच तिथे देखील मॉक ड्रिल होणार आहे असं त्या यादीत जिल्हे आहे किंवा यादी आहे। तर मग सिन्नरमध्ये कुठे होणार आहे आणि मनमाडमध्ये कुठे होणार आहे? आम्हाला मिळालेल्या निर्देशानुसार सिन्नर आणि मनमाड हे जे दोघे जागा आहेत तिथे पण सिव्हिल डिफेन्ससोबत चर्चा करून ते जे जागा निवडतील, कारण की DG सिव्हिल डिफेन्स यांनी आजच मीटिंग घेतलेली आहे आणि सिव्हिल डिफेन्सद्वारा निवडलेली जागावरच आम्ही हे ड्रिल करू शकतो असा आम्हाला निर्देश आहे। नक्की जे जागा निवडली जातील तिकडे तर आम्हाला करण्याची सक्त सूचना आहेच, ते नक्की केली जातील आणि कोणते प्रकारने केली जाईल त्याच्या पण आम्हाला लेखीमध्ये एकदम स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स येतात। ब्लॅकआउटच्या जे आमच्याकडे SOP आहे ते जनरली अंधार झाल्यानंतर केले जाते। सो मला वाटते की अंधार झाल्यानंतरचे आवर्समध्ये ते केला जाणार आहे। किती एरियामध्ये किंवा कोणती जागावर किंवा स्पेसिफिक असा ठरलेला आतापर्यंत नाही आहे। त्याची पण योग्य माहिती आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वांना उपलब्ध करून देऊ। हे बैठक शक्यतो आज रात्री किंवा उद्या सकाळी होणार आहे। सर काही सायरन वाजवणार असल्याचं देखील सांगितलं। सायरन वाजण्याचे काही लोकेशन निश्चित झालेले आहे का या ठिकाणाच्या? सिव्हिल डिफेन्सद्वारा काही जागावर सायरन्स इन्स्टॉल्ड आहे, त्या किती म्हणजे चालू आहे किंवा त्याची स्थिती आहे त्याच्यावर ते चेकिंग करत आहे आणि मॉक ड्रिल जेव्हा होईल तेव्हा त्यामध्ये त्याची जे आहे कारवाई केली जाईल। नाशिकमध्ये कुठे आहे ते सध्या? यादी आहे आमच्याकडे, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो की कुठे कुठे ते सायरन्स लावलेले आहे। हां, जे मॉक ड्रिलच्या काय प्रकार होणार आहे त्याची आपण एकदम स्टेप टू स्टेप जे असणार आहे ते एकदा आमची मीटिंग झाल्यानंतर काय त्याच्या असतील हे आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्या सकाळपर्यंत आम्ही सर्वांना काय अपेक्षित आहे करणे हे आम्ही डिटेल जानकारी देऊ। सायरन जे काही बसवलेले आहे 9 पैकी 4 सायरन बंद अवस्थेत आहे। ISP आहे, नेहरू नगर आहे, महत्त्वाच्या 2 ठिकाणावरती ते बंद आहे। जर कुठेही असे सायरन नादुरुस्त अवस्थेमध्ये असतील तर त्यांच्या आता दुरुस्ती केली जाईल आणि त्यांना ऑपरेशनल केला जाईल।
सध्याचे जे इन्स्ट्रक्शन आहे ते तसेच आहे आणि एक जागा निवडण्याचं सांगितलेलं आहे. सिव्हिल डिफेन्ससोबत अजून कोणती जागावर करायचे किंवा किती एरिया क्षेत्रात करायचे ह्या विषयाबद्दल आम्ही तुम्हाला लवकर हे देऊ, माहिती देऊ. शहरात नाही होणार, फक्त एका एरियात. मला नाही वाटत आहे पूर्ण शहरात आतापर्यंत आम्हाला असे निर्देश नाही आहे. जे आम्हाला सूचना मिळालेली आहे त्यामध्ये सिव्हिल डिफेन्स जे आहे ते ह्यामध्ये नागरी संरक्षण विभाग जे आहे त्या ह्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्ट जे आहे जसं की लोकेशन काय असणार आहे आणि मॉकड्रिलचं स्वरूप काय असणार आहे त्या विषयाबद्दल ते ठरवतील. आणि जे सर्व एजन्सीज आहे त्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की पोलीस, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स, हेल्थ डिपार्टमेंट यासारखे जे वेगळे एजन्सीज आहेत त्यांना, योग्य एजन्सीज जे आहेत त्यांना पण ह्याच्यासोबत इन्व्हॉल्व करून आम्ही करणार आहे. निश्चित आहे की ह्याच्यासोबत जे स्वयंसेवक संस्था जे असतात जसे की NSS आहे किंवा NCC आहे त्यांना पण ह्याची ट्रेनिंग दिली जातात किंवा वेळोवेळी जे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंटसोबत काम करणारी जसं भोसला मिलिटरी स्कूल आहे त्यांचे पण स्वयंसेवक ह्यामध्ये भाग घेतात. तर हे अशी जे काय आमच्यासोबत वेळोवेळी जे काम करतात त्यांना सर्वांना ह्यामध्ये सोबत घेऊनच मॉक ड्रिल केली जाणार. नाही ते ठरवलं नाही आता. आज जे मीटिंग घ्यायचे त्यामध्ये कोणाकोणाला बोलवायचे आहे ते आता आम्ही पत्र त्याच्या काढणार आहे. आतापर्यंत मिळालेली माहिती आणि सूचनानुसार नाशिक शहराच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या नागरिकांना माझी एवढीच सूचना राहील की कोणतेही अफवा वगैरेमध्ये पडू नये. जे मॉकड्रिल आहे ते पूर्वीपासून पण होत होती. आता जे आहे मॉकड्रिल आहे ते खूप स्पेसिफिक असतात. त्यामध्ये काय काय करणे अपेक्षित आहे किंवा काय काय प्रकारची एक्सरसाइज केली जातात ते खूप स्पेसिफिक असतात. ह्या आता खूप म्हणजे एकदम लिमिटेड स्तरावर होणार आहे. त्यामध्ये आज रोजी तर असं कोणती सूचना नाही आहे ज्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जे ट्रॅफिक आहे किंवा जनसामान्याच्या जीवनामध्ये काही मोठा प्रभाव पडेल अशा प्रकारच्या तर सध्या कोणत्याही सूचना आम्हाला नाही दिलेली आहे. सो लोक जे आहे ते कोणत्याही अफवावर विश्वास न करता जे आमच्याकडून वेळोवेळी सूचना जिल्हा प्रशासनाकडून किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जे सूचना येतील फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवावा.